रावण, राक्षसांचा राजा. रावण, ज्याला 6 शास्त्रे, 4 वेद आणि 65 विद्या अवगत होत्या, असा विद्वान आणि पराक्रमी राजा. अशा विद्वान आणि पराक्रमी राजाने अधर्म समजल्या जाणाऱ्या काही चुका केल्या, त्यामुळे त्याच्या वाट्याला अपयश आलं. आपण सुद्धा रावणाप्रमाणेच कठोर परिश्रम करून, तपस्या करून आपला व्यवसाय उभा केलेला असतो, आणि हा व्यवसाय म्हणजे आपल्यासाठी आपली लंकाच असते. प्रचंड कष्ट केल्यानंतर, अनेक चढउतार पाहिल्यानंतर, काही क्षुल्लक कारणामुळे, काही किरकोळ चुकांमुळे आपल्या वाट्याला अपयश येऊ नये म्हणून आपण रावणाच्या अपयशातून काहीतरी धडे घ्यायला पाहिजेत. रावणाच्या अपयशातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. रामायण तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. रामायणातून प्रत्येक पात्राकडून आपण काही ना काहीतरी शिकू शकतो. आणि रावण हे एक असं व्यक्तिमत्व आहे, याच्याकडून आपण आपल्या आयुष्यासाठी अनेक धडे घेऊ शकतो आणि ते धडे आपल्या व्यवसायात सुद्धा लागू करू शकतो. शेवटी यशस्वी व्हायचं असेल तर इतरांच्या चुकातून शिकलं पाहिजे. तर रावणाच्या अपयशातून आपण काय शिकू शकतो, तर आपण पहिली गोष्ट शिकू शकतो की आपल्या भावाला आपला शत्रू नाही बनवायचं. रावणाचा भाऊ बिभीषण रामाला जाऊन मिळाला आणि रावणाचा पराभव झाला. जर बिभीषण रामाकडे गेला नसता तर कदाचित रावण सहजासहजी पराभूत झाला नसता. आपण व्यवसाय करताना सुद्धा आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांना दुखावलं नाही पाहिजे. आपला व्यावसायिक भागीदार असेल किंवा आपल्यासाठी काम करणारे लोक हे आपले शत्रू झाले नाही पाहिजेत, आपल्याला सोडून गेले नाहीत पाहिजेत किंवा ते दुखावले नाहीत पाहिजेत. जर ते दुखावले किंवा आपले शत्रू झाले तर ते उद्या आपल्या स्पर्धकाला जाऊन मिळतील किंवा उद्या ते स्वतःच आपले स्पर्धक होतील. हे आपल्या व्यवसायासाठी हानिकारक आहे. दुसरा धडा आपण रावणाकडून काय घेऊ शकतो, तर कोणीच अजिंक्य नसतो किंवा कोणी अमर नसतो. रावणाला फार अहंकार होता. त्याला वाटायचं की मला कोणीच पराभूत करू शकत नाही. पण हाच अहंकार त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला. व्यवसाय करत असताना आपल्याला रोजच फायदा होईल किंवा नेहमीच आपण फायद्यात राहू असं नसतं. आपल्याला कधीतरी नुकसान सोसावं लागतं. कोणीतरी आपल्यापेक्षा चांगली सर्व्हिस देईल, आपल्यापेक्षा चांगला प्रोडक्ट देईल आणि आपल्या पुढे जाऊ शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. हे अपयश किंवा हे चढ उतार आपण स्वीकारले पाहिजेत आणि मग पुढे गेलं पाहिजे. असा कोणताच उद्योजक नाही की त्याला कधी नुकसान झालं नाही. तर रावणाच्या अपयशातून आपण तिसरी गोष्ट काय शिकू शकतो, तर शत्रूला कधीच कमी लेखायचं नाही. रावणाला वाटलं की ही वानरसेना माझा काय पराभव करणार, पण हा हा जो त्याचा समज होता याच्यामुळं रावण पराभूत झाला, तो अपयशी ठरला. आपला व्यवसाय जेव्हा आपण करत असतो तेव्हा अनेक स्पर्धक तयार होत असतात, नवीन नवीन मार्केटमध्ये गोष्टी येत राहतात. आपण त्या बाजाराच्या मागणीनुसार किंवा स्पर्धकांनुसार, आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार आपल्या व्यवसायामध्ये वेळच्या वेळी काही गोष्टी बदल केल्या पाहिजेत. वेळच्या वेळी आपण अपडेटेड राहिलं पाहिजे. कारण जर आपण अपडेटेड नाही राहिलं तर आपण मागे पडू. हे जे बाकीचे नवीन ट्रेंड्स आलेले आहेत मार्केटमध्ये, ह्यांना आपण कधी कमी लेखलं नाही पाहिजे. त्यांना सोबत घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे. त्यानुसार आपल्या व्यवसायाचं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. चौथी गोष्ट आपण रावणाच्या अपयशातून शिकू शकतो की यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर लोभापासून दूर राहा. रावण हुशार होता, विद्वान होता, पराक्रमी होता, पण परस्त्रीचा लोभ हा त्याच्या विनाशास कारणीभूत ठरला. आपण व्यवसाय करत असताना आपलं एक ध्येय असतं, आपल्याला पुढे जायचं असतं आणि हे आपण जे ध्येय पाहिलेलं आहे हे सत्यात साकारण्यासाठी आपल्याला सुद्धा अनेक प्रलोभनांपासून दूर राहिलं पाहिजे. जसं की सोशल मीडियावर विनाकारण वेळ घालवणे, गरज नसताना टाईमपास करत बसणे, मित्रांसोबत पार्ट्या करणे, हे आपण शक्यतो टाळलं पाहिजे. आपलं काम सोडून जो आपला वेळ राहतोय तो वेळ आपण आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा विचार करण्यात खर्च केला पाहिजे. रावणाच्या अपयशातून आपण पाचवी गोष्ट काय शिकू शकतो, तर नेहमी आपल्या प्रजेच्या सुखाचा विचार केला पाहिजे. आता ही गोष्ट रावणाला कधीच जमली नाही.
त्याच्यामुळे रावण एक चांगला राजा कधीच होऊ शकला नाही. आपण जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा आपली प्रजा कोण असते, तर आपले ग्राहक. आपण नेहमी आपल्या ग्राहकांच्या फायद्याचा विचार केला पाहिजे. आपल्या ग्राहकाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सेवा, जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट आणि तो समाधानी होईल अशा प्रकारचं ते सगळं मिळालं पाहिजे. कारण की असं जर भेटलं तर ग्राहक तुमच्याबद्दल इतरांना चांगलं सांगेल, त्याचे वर्ड ऑफ माउथ मिळेल आणि आपला व्यवसाय वाढेल. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ग्राहकांना नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करणारा उद्योजक आवडत असतो. रावणाच्या अपयशातून आपण 6वी गोष्ट काय शिकू शकतो, तर खोटी स्तुती करणाऱ्यांपासून लांब राहायचं. रावणाला स्वतःची स्तुती ऐकायला फार आवडायचं. त्यानं दरबारामध्ये काही लोक ठेवली होती स्तुती करायला आणि त्याच्या विरोधात कोण बोललं, त्याच्या चुका कोणी दाखवल्या तर तो त्याचा शत्रू व्हायचा. आणि ह्या त्याच्या सवयीमुळं त्याच्या पराभवाचा मार्ग त्यानं स्वतःच तयार केलेला होता. आपण व्यवसाय करताना आपल्याला 2 प्रकारचे लोक भेटतील, जे आपल्या चुका दाखवतील आणि जे तुम्हाला झाडावर चढवतील, खोटं बोलतील किंवा तोंडावर काहीतरी स्तुती करतील. तर आपण जे आपल्या चुका दाखवत आहेत त्यांना नेहमी जवळ केलं पाहिजे, कारण त्या चुका सुधारल्यामुळं आपली प्रगती होणार आहे. आणि जे लोक खोटी स्तुती करतायत अशांपासून शक्यतो 4 हात लांबच राहायचं. 7वी गोष्ट आपण रावणाच्या पराभवातून शिकू शकतो की चांगली कामे पटकन करायची आणि चुकीची कामं शक्यतो टाळायचीच. रावणानं अशा अनेक स्वप्न पाहिली होती की मी लंकेमध्ये असं करीन तसं करीन किंवा त्याचे अनेक मनोरथ त्यानं बांधले होते. पण ते काम करायला तो चालढकल करायचा, त्यामुळे ते स्वप्न त्याची कधीच सत्यात उतरली नाहीत. आपण व्यवसाय करताना सुद्धा आपण अनेक गोष्टी विचार करतो की ह्या गोष्टी आपण केल्या तर आपल्या व्यवसायाला फायदा होईल, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तर जेव्हा तुमच्या डोक्यात विचार येईल की हे आपल्याला फायदेशीर आहे, हे आपण केलं पाहिजे, तर त्या गोष्टीला ते काम करायला अजिबात वेळ घालवला नाही पाहिजे. ते पटकन काम केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला एखादं काम करताना ते चुकीचं वाटेल किंवा तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी शंका तुमच्या मनात उपस्थित होईल, तेव्हा ते काम शक्यतो टाळलं पाहिजे. 8वी गोष्ट आपण रावणाच्या अपयशातून काय शिकू शकतो, तर आपली जी रहस्य आहेत ती कोणालाही सांगायची नाहीत. रावणाचं रहस्य बिभीषणाला माहीत होतं. बिभीषण रामाला जाऊन मिळाला आणि रावणाचा पराभव झाला, रावणाला जीव गमावला. आपण व्यवसाय करताना आपण जेव्हा तो उभा केलेला असतो तेव्हा त्या व्यवसायाची काहीतरी व्यावसायिक गुपित असतात, ज्याला आपण बिझनेस सिक्रेट्स म्हणतो. तर ही सिक्रेट्सच राहिली पाहिजेत. त्याच्यामुळं तुमचा व्यवसाय लॉंग टर्मसाठी स्पर्धेत किंवा बाजारात राहतो. तर ही काही 8 धडे होते जे आपण रावणाच्या पराभवातून किंवा रावणाच्या अपयशातून शिकू शकतो. हे धडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा. आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.